नमस्कार. ध्रुव फाउंडेशनच्या ऑनलाईन प्रोग्राममध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपले पुढचे समाजसुधारक आहेत राजश्री शाहू महाराज. राजश्री शाहू महाराजांचा जर आपण विचार केला तर त्यांचा जन्मदिवस ज्या अर्थानं आपण सर्वत्र साजरा करतो त्याच्यातूनच त्यांच्या कार्याचं महत्त्व आपल्याला कळून येतं. 26 जून हा जन्मदिवस आपण सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करतो आणि सामाजिक न्याय देण्यासाठी आयुष्यभर झटणारा एक राजा, एक समाजसुधारक म्हणून आपण राजश्री शाहू महाराजांना ओळखतो. वसतिगृहाचा आद्यजनक म्हणून ओळखलं जातं राजश्री शाहू महाराजांना. याशिवाय आपल्याला असंही म्हणता येईल की समाजाच्या प्रत्येक वर्गासाठी झटणारा, समाजाच्या प्रत्येक वर्गामधील प्रत्येक घटकाला स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी आयुष्यभर धडपडणारा एक राजा, एक समाजसुधारक म्हणून आपण राजश्री शाहू महाराजांना ओळखतो. तर आज आपण राजश्री शाहू महाराजांचा विचार करणार आहोत. राजश्री शाहू महाराजांचा विचार करताना आपण त्यांच्या जन्मदिवसापासून विचार करूयात. तर सुरुवातीला आपण शाहू महाराजांची कौटुंबिक पार्श्वभूमी समजावून घेऊयात. आता जो आपण उल्लेख केला की त्यांचा जन्म केव्हा झालेला होता, तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की 26 जून 1874 मध्ये हा त्यांचा जन्मदिवस होता. पण 26 जून 1874चा जर आपण विचार केला तर 2005 अगोदर 26 जुलै हा त्यांचा जन्मदिवस मानला जात होता. मग या 26 जुलै हा जन्मदिवस जर पूर्वी मानला जात होता तर त्याच्यामध्ये पुढच्या कालावधीमध्ये कसा बदल झाला हे पण आपल्याला थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं की 2005 पर्यंत महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये राजश्री शाहू महाराजांचा जन्मदिवस 26 जुलै हा मानला जात होता. पण या ठिकाणी एक गोष्ट अशी होती की बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या एका पत्रामध्ये राजश्री शाहू महाराजांचा जन्मदिवस 26 जून असल्याचा उल्लेख होता. मग शाहू महाराजांचा नक्की जन्मदिवस काय याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक समिती नेमली. या समितीमध्ये इतिहास तज्ज्ञ होते, साहित्यकार होते. मग यांनी जी काही उपलब्ध कागदपत्र होती त्या सगळ्या कागदपत्रांचा अभ्यास केला, त्याच्यातून एक निष्कर्ष काढला. 15 जून 2006 यावेळी हा निष्कर्ष काढण्यात आलेला होता आणि या निष्कर्षामध्ये त्यांनी सांगितलं की शाहू महाराजांचा जो जन्मदिवस आहे तो जन्मदिवस 26 जून हाच आहे. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व होतं. त्या व्यक्तिमत्वाचं नाव होतं प्राध्यापक हरी नरके. हरी नरके. तर अशा प्रकारे सुरुवातीला 26 जुलै मानला जात होता. त्यानंतर आता आपण विचार केला तर 26 जून 1874 आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. म्हणजे बदल कसा झाला याचीही स्पष्टता तुमच्यामध्ये येईल. याच्यानंतर आपण शाहू महाराजांची कौटुंबिक पार्श्वभूमी समजावून घेऊया. शाहू महाराजांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा जर विचार केला तर शाहू महाराजांचं मूळ नाव काय होतं, ते कोणत्या परगण्याचे जहागीरदार होते हे आपल्याला सुरुवातीला सांगावं लागेल. तर या ठिकाणी त्यांचं स्वतःचं जे मूळ नाव होतं ते यशवंतराव होतं. यशवंतराव जयसिंगराव घाडगे असं त्यांचं मूळ नाव होतं. यशवंतराव जयसिंगराव हे त्यांच्या वडिलांचं नाव. घाटगे हे त्यांचं आडनाव. आईचं नाव राधाबाई साहेब असं त्यांच्या आईचं नाव होतं. राधाबाई साहेब. त्यानंतर घाटगे हे जे आपण उल्लेख केला की घाटग्यांचं, तर कागल परगण्याचे ते जागीरदार होते. कागल परगणाचे ते जागीरदार होते. म्हणजे हे त्यांचं मूळची जी ओळख आहे ती मूळची ओळख या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. आता या ठिकाणी ही झाली मूळची ओळख. त्याच्यानंतर त्यांना दत्तक घेण्यात आलं. कोणी दत्तक घेतलं? कोल्हापूर संस्थानाने. त्या ठिकाणी चौथे शिवाजी महाराज म्हणूयात आपण. चौथे शिवाजी महाराज यांना अपत्य नव्हतं. मग त्यांच्या पत्नी आनंदीबाई साहेब होत्या. या आनंदीबाई साहेब यांनी राजश्री शाहू महाराजांना 17 मार्च 1884 दत्तक घेतलेलं होतं. दत्तक कधी दत्तक घेतलं हे आपल्याला या ठिकाणी स्पष्टता येईल. 17 मार्च 1884 ला शाहू महाराजांना दत्तक घेण्यात आलं. आणि दत्तक घेतल्यानंतर या यशवंतराव हे जे त्यांचं मूळ नाव होतं ते नाव बदलण्यात आलं आणि त्यांना नाव देण्यात आलं राजश्री शाहू.
तशा प्रकारे शाहू छत्रपती असं त्यांचं नाव दत्तक घेतल्यानंतर पडलेलं होतं. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला इतिहास कळेल. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांना अपत्य नव्हतं. राजघराणं पुढे चालवावं लागणार होतं. राजघराण्याला वारस हवा होता. मग त्यांच्या पत्नी आनंदीबाई साहेब यांनी या मुलाला दत्तक घेतलेलं होतं आणि त्याचं नाव पुढे राजश्री शाहू असं ठेवण्यात आलेलं होतं. दत्तक घेतल्यानंतर राजश्री शाहू महाराजांचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर त्यांच्या पत्नीचं जे नाव होतं ते पत्नीचं नाव होतं लक्ष्मीबाई साहेब. लक्ष्मीबाई साहेब हे त्यांच्या पत्नीचं नाव होतं. 11 वर्ष वय होतं यांचं लग्न झालंय. त्यावेळी लक्ष्मीबाई साहेबांचं वयाचा जर विचार केला तर 11 वर्ष वय होतं. 1 एप्रिल 1891 मध्ये त्यांचा विवाह झालेला होता. हे लक्षामध्ये ठेवायचं. 1 एप्रिल 1891 मध्ये या दोघांचा विवाह झालेला होता. विवाह झाला. विवाहानंतर 4 अपत्य झालेली होती. त्याच्या अगोदर ही पार्श्वभूमी लक्षात ठेवायची. याच्यावरती प्रश्न एकदा विचारण्यात आलेला आहे आणि कदाचित कौटुंबिक पार्श्वभूमीवर पुढेही प्रश्न विचारले जातील, तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. पहा, मूळ नाव यशवंतराव, वडिलांचं नाव जयसिंगराव, आईचं नाव राधाबाई साहेब, आडनाव घाटगे, कागल परगणा होता. त्या कागल परगण्याचे जहागीरदार होता. पुढे कोल्हापूर संस्थानाचे चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाई साहेब यांनी अपत्य नव्हतं पण राज्यकारभार चालवण्यासाठी, राज्याला वारस असण्यासाठी या यशवंतराव यांना दत्तक घेतलं. 17 मार्च 1884 मध्ये दत्तक घेतल्यानंतर त्यांना नाव देण्यात आलं छत्रपती शाहू. त्याच्यानंतर लग्न झालं. लक्ष्मीबाई साहेब 11 वर्ष वय होतं. 1 एप्रिल 1891 मध्ये लग्न झालेलं होतं आणि लक्ष्मीबाई साहेब ह्या ज्या होत्या त्या गुणाजीराव खानविलकर यांच्या कन्या होत्या. गुणाजीराव खानविलकर हे बडोद्याचे होते. तर त्यांच्या कन्या लक्ष्मीबाई साहेब यांच्याशी विवाह राजश्री शाहू महाराजांचा झालेला होता. ही त्यांची पार्श्वभूमी. आपण या ठिकाणी उल्लेख केला की त्यांना 4 अपत्य होती. तर 4 अपत्य कोणती होती हे आपण या ठिकाणी पाहूयात. 4 अपत्यामध्ये आपल्याला सुरुवातीला सांगता येईल की राधाबाई उर्फ अक्कासाहेब महाराज, राधाबाई उर्फ अक्कासाहेब महाराज, अक्कासाहेब महाराज लक्षात ठेवा. तर यांच्या नावावरूनच पुढे यांचा ज्यावेळेस विवाह झाला त्यावेळी राधानगरी हे जे गाव वसवलेलं होतं, तर यांच्या लग्नानंतर हे गाव वसवलेलं होतं. त्यांची आठवण म्हणून राजश्री शाहू महाराजांनी, त्याच्यानंतर 3 मुलं होती राजश्री शाहू महाराजांना, त्याच्यामध्ये भाऊसाहेब, त्याच्यानंतर राजाराम महाराज, भाऊसाहेब, राजाराम महाराज आणि शिवाजी महाराज, राजकुमार शिवाजी महाराज, अशी 4 अपत्य राजश्री शाहूंना होती. अशा प्रकारे त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. आता याच्यावरती आपल्याला प्रश्न आलेला होता, तो प्रश्न आपण समजावून घेऊया. प्रश्न पहा, राजश्री शाहू महाराजांचं मूळ घराणं कोणतं होतं? ASO पूर्व 2011चा प्रश्न आहे, पण कौटुंबिक पार्श्वभूमीवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल काय, यशवंतराव जयसिंगराव घाटगे कोणत्या परगण्याचे जहागीरदार होत आहे, तर आपण त्या ठिकाणी उल्लेख केलेला होता, तर एक घाटगे हे नाव आहे. तशा प्रकारे हा कौटुंबिक पार्श्वभूमीवरती प्रश्न विचारण्यात आलेला होता, हे लक्षात ठेवायचं. यानंतर आपण महाराजांच्या शिक्षणाबद्दल समजावून घेणार आहोत. आपण शाहू महाराजांच्या शिक्षणाविषयी विचार करूया. शिक्षणाचा विचार करताना आपल्याला काही गोष्टी लक्षामध्ये ठेवाव्या लागतात. त्याच्यामध्ये त्यांचे शिक्षक कोण होते, कोणत्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण झालं, कोणत्या कालावधीत शिक्षण झालं, मग ते अल्पवयीन असताना राजघराण्यात आले तर मग त्यांच्यासाठी कोणाची नेमणूक करण्यात आलेली होती का राज्यकारभार चालवण्यासाठी. तशा प्रकारे सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. त्याच्यामध्ये त्यांचे प्रमुख शिक्षक कोण होते याच्यावरती कधीही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तशा प्रकारे शिक्षणाचा जर विचार केला तर गोखले हे आडनाव तुम्हाला लक्षामध्ये ठेवावं लागेल. 2 गोखले होते, त्याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं. गोखले कोणते गोखले होते,
आता या ठिकाणी आपण म्हटलं की 2 गोखले होते, एक होते कृष्णाजी गोखले आणि एक होते हरिपंत गोखले. कृष्णाजी आणि हरिपंत हे शिक्षक होते. याशिवाय त्यांचे एक मुख्य शिक्षक होते. त्या मुख्य शिक्षकाचं नाव होतं मिस्टर फिटझेराल्ड. मुख्य शिक्षक मिस्टर फिटझेराल्ड हे त्यांचे मुख्य शिक्षक होते. तर सुरुवातीच्या काळातील प्रशिक्षण, त्यानंतर त्यांच्या उच्च शिक्षणाचा जर आपण विचार केला तर उच्च शिक्षण त्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं होतं. राजकोट त्यापैकी आपल्याला सांगता येईल. उच्च शिक्षण म्हणतोय आपण, कोणत्या कालावधीमध्ये झालेलं होतं हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तर 1885 ते 1889 या कालावधीमध्ये, 1885 ते 1889 या कालावधीमध्ये त्यांचं राजकोट या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण झालेलं होतं. आता या ठिकाणी आणखी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये प्रिन्सिपल मॅकनॉटन यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं होतं. मॅकनॉटन, प्रिन्सिपल मॅकनॉटन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं. तर अशा प्रकारे राजकोट या ठिकाणी जे प्रशिक्षण पार पडलेलं होतं महाविद्यालयीन शिक्षण, ते कोणत्या कालावधीमध्ये आणि कोणाच्या मार्गदर्शनाखाली हे लक्षात ठेवायचं. 1885 ते 1889 आणि प्रिन्सिपल मॅकनॉटन या ठिकाणी. राजकोटच्या शाळेमध्ये असतानाचा त्यांची एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची की राजकोटच्या शाळेमध्ये असताना त्यांनी मल्लविद्येचे धडे घेतले होते. मग हे मल्लविद्येचे धडे त्यांना कोणी दिले होते हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की दत्तोजी शिंदे आणि पांडू भोसले ही व्यक्तिमत्व होती. आणि या दत्तोजी शिंदे आणि पांडू भोसले आपण या ठिकाणी पाहूया. तर हे पण लक्षात ठेवायचं, दत्तोजी शिंदे, पांडू भोसले राजकोटच्या शाळेमध्ये शिकत असताना यांच्याकडून मल्लविद्येचं प्रशिक्षण शाहू महाराजांनी घेतलेलं होतं. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण राजकोटचं महाविद्यालयीन शिक्षण पाहिलं. शाळेमध्ये असताना आपण पाहिलं की कोणाकडून मल्लविद्येचे धडे घेतलेले होते हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपल्याला धारवाडचाही विचार करावा लागतो. धारवाड कोणत्या कालावधीमध्ये हे सुरुवातीला स्वतःला विचारा. तर 1890 ते 1894 या कालावधीमध्ये या ठिकाणी त्यांनी प्रशिक्षण घेतलं. 1890 ते 1894 या कालावधीमध्ये त्यांनी धारवाड या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेलं होतं, हे लक्षामध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर राजश्री शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये प्रशिक्षणाच्या बाबतीत, राज्यकारभाराच्या प्रशिक्षणाच्या बाबतीत आपल्याला एक गोष्ट लक्षामध्ये ठेवावी लागते. ज्यावेळी शाहू महाराज अल्पवयीन होते त्यावेळी त्यांचा राज्यकारभार सांभाळता यावा यासाठी ब्रिटिश सरकारकडून एक समिती स्थापन करण्यात आलेली होती. त्या समितीनं ज्यांना नियुक्त केलं शाहू महाराजांच्या राज्यकारभार त्यांच्या वतीनं चालवण्यासाठी किंवा शाहू महाराजांना प्रशिक्षण देण्यासाठी, तर त्यांचं नाव होतं सर स्टुअर्ट फ्रेझर. तर हे या ठिकाणी नाव लक्षात ठेवायचं आहे, सर स्टुअर्ट. अल्पवयीन असताना राज्यकारभार सांभाळण्यासाठी ब्रिटिश सरकारने समिती नियुक्त केली आणि त्यावेळी 1889 ते 1894 पर्यंत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली राजश्री शाहू महाराजांनी प्रशिक्षण घेतलं ते होते सर स्टुअर्ट फ्रेझर. हे लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचे. तर शाहू महाराजांनी यांच्या मार्गदर्शनाखाली 1889 ते 1894 या कालावधीमध्ये प्रशिक्षण घेतलेलं होतं. तशा प्रकारे धारवाड या ठिकाणी आपल्याला सांगता येईल प्रशिक्षण घेतलेलं होतं. आणि या ठिकाणी आपण उल्लेख केला की सर स्टुअर्ट फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलं, पण त्यांच्याबरोबर आणखी एक व्यक्तिमत्व होतं आणि ते व्यक्तिमत्व भारतीय होतं. त्यांचं नाव होतं रघुनाथराव सबनीस. तर सर स्टुअर्ट फ्रेझर यांच्याबरोबर
रघुनाथराव सबनीस हे व्यक्तिमत्व होतं आणि गुरु म्हणता येईल रघुनाथराव सबनीस यांच्या मार्गदर्शनाखालीही त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं. ठीक आहे, आपण म्हटलं की स्टुअर्ट फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलं, पण कोणत्या विषयांचं जर आपल्याला असं विचारलं त्या ठिकाणी आपल्याला सांगता आलं पाहिजे की स्टुअर्ट फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली जे प्रशिक्षण घेतलं ते प्रशिक्षण इंग्रजी भाषा, राज्यकारभार आणि जागतिक इतिहास या विषयांचं अध्ययन या सर स्टुअर्ट फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली राजश्री शाहू महाराजांनी केलेलं होतं. लक्षात येतं कोणकोणत्या विषयांचं असं जर आपल्याला विचारलं तर या ठिकाणी आपल्याला सांगता आलं पाहिजे इंग्रजी भाषा, राज्यकारभार आणि जगाचा इतिहास या विषयांचं अध्ययन केलेलं होतं. शैक्षणिक कालावधीमध्ये एका सोसायटीच्या विचारांचा प्रभाव राजश्री शाहू महाराजांवरती होता, तर ती सोसायटी होती थिओसॉफिकल सोसायटी. हे पण लक्षामध्ये ठेवायचं. थिओसॉफिकल सोसायटी यांच्या विचारांचा प्रभाव होता. तशा प्रकारे शाहू महाराजांचं शिक्षण कुठे कुठे पार पडलं याच्यावरतीही प्रश्न येऊ शकतात. एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे तर आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. थोडक्यात आपण रिव्हिजन करूयात. शिक्षणाचं आपण गोखले म्हटलं की 2 शिक्षक होते, एक कृष्णाजी गोखले, हरिपंत गोखले. मुख्य शिक्षक मिस्टर फिट्झजेराल्ड यांचंही मार्गदर्शन लाभलेलं होतं. त्याच्यानंतर राजकोट या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं 1885 ते 1889 या कालावधीमध्ये. त्यावेळी त्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलं. त्याचे प्रिन्सिपॉल होते मॅकनॉटन, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि राजकोटच्या शाळेमध्ये असताना त्यांनी जे प्रशिक्षण घेतलेलं होतं मल्लविद्येचं, तर कोणत्या व्यक्तिमत्वांकडून प्रशिक्षण घेतलेलं होतं तर दत्तोजी शिंदे आणि पांडू भोसले यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेलं होतं. त्याच्यानंतर आपण म्हटलं की धारवाड या ठिकाणी 1890 ते 1894 या कालावधीमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं होतं. त्यावेळी सर स्टुअर्ट फ्रेझर आणि आपण उल्लेख केल्याप्रमाणे रघुनाथराव व्यंकोजी सबनीस की शाहू महाराज अल्पवयीन असताना त्या कालावधीमध्ये ब्रिटिश सरकारकडून एक समिती नेमण्यात आलेली होती आणि त्या समितीच्या कालावधीमध्ये आपण विचार केला की 1889 ते 1894 या काळात कोणाच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतला तर सर स्टुअर्ट फ्रेझर आणि रघुनाथराव सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं होतं. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण असंही म्हटलं की सर स्टुअर्ट फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली कोणत्या विषयांचं प्रशिक्षण घेतलेलं होतं तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इंग्रजी भाषेचं प्रशिक्षण घेतलेलं होतं, राज्यकारभाराचं प्रशिक्षण घेतलेलं होतं, जगाच्या इतिहासाचं प्रशिक्षण घेतलेलं होतं आणि त्यांच्यावरती थिओसॉफिकल सोसायटीच्या विचारांचा प्रभाव होता शिक्षण घेत असतानाच्या काळामध्ये. त्याच्यावरती एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तो प्रश्न आपण समजावून घेऊया. इसवी सन 1885 ते 1889 या काळात कोणत्या महाविद्यालयात राजश्री शाहू महाराजांनी शिक्षण पूर्ण केलेलं होतं सांगता येईल? 1885 ते 1889 या कालावधीमध्ये या ठिकाणी आपण उल्लेख केला होता. हे पहा, राजकोट 1885 ते 1889, प्रिन्सिपॉल मॅकनॉटन होते असा आपण उल्लेख केलेला होता. महाविद्यालयीन शिक्षण या ठिकाणी पार पाडलेलं होतं. तर तोच प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आपल्याला या ठिकाणी राजकोट हे त्याचं उत्तर देता येईल. त्याच्यानंतर शाहू महाराजांना मिळालेली LLD पदवी. आपल्याला तर राजश्री शाहू महाराजांच्या बाबतीत एक गोष्ट LLD पदवी मिळालेली होती. LLD पदवी कोणती मिळाली होती तर याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. LLD ही पदवी मिळालेली होती. कोणत्या विद्यापीठाने दिलेली होती हे महत्त्वाचं आहे. केम्ब्रिज विद्यापीठाने दिलेली होती. केम्ब्रिज विद्यापीठाने दिलेली होती LLD पदवी. 1902 मध्ये शाहू महाराजांना ही पदवी देण्यात आलेली होती. अशा प्रकारे ही पदवी शाहू महाराजांना मिळालेली होती. त्या ठिकाणचा राजा 7वा एडवर्ड याचा राज्यारोहणाचा समारंभ होता आणि त्या समारंभाला लंडनला राजश्री शाहू महाराज गेलेले होते आणि त्यावेळी या केम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना
ही LLD ही पदवी 1902 मध्ये दिलेली होती. अशा प्रकारची घटना होती, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे या ठिकाणचं थोडक्यात आपण काय म्हटलं की एका राजाच्या राज्यारोहणाला गेले, त्या ठिकाणी त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना LLD ही पदवी देण्यात आलेली होती, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. 1902 मध्ये ते गेले होते आणि 1902 मध्ये त्या ठिकाणी त्यांना पदवी मिळाली होती. प्रश्न पहा, STI मुख्य 2013 कोणत्या विद्यापीठानं शाहू महाराजांचा सन्मान त्यांच्या शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील कार्यासाठी आजीव सभासदत्व डॉक्टर ऑफ लॉज ही मानक पदवी देऊन केलेला होता? कोणत्या विद्यापीठात सांगता येईल? कोलंबिया, केम्ब्रिज, मुंबई, पुणे. तर केम्ब्रिज विद्यापीठानं 1902 मध्ये केलेला होता. 7वा एडवर्ड राजा होता, त्याच्या राज्यारोहणाला गेलेले होते, त्या ठिकाणी त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना LLD ही पदवी केम्ब्रिज विद्यापीठाने दिलेली होती. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आपण समजावून घेणार आहोत शाहू महाराजांचे अनुयायी कोणकोणते होते. आता शाहू महाराजांचे अनुयायी कोण कोण होते? अनुयायी कोण कोण होते हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. याच्यामध्ये केशवराव ठाकरे आणि भास्करराव जाधवांचं नाव आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. केशवराव ठाकरे, भास्करराव जाधव. याशिवाय आपल्याला सांगता येईल की लठ्ठे एक नावाची व्यक्ती होत आहे. त्याशिवाय केशवराव विचारे आणि मुकुंदराव पाटील. लठ्ठ्यांचं नाव आपल्याला पुढे येईल, त्याचं डिटेल आपण चर्चा करूयात. तर हे अनुयायी आपल्याला म्हणता येईल की राजश्री शाहू महाराजांचे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता आपण समजावून घेऊयात शाहू महाराजांच्या राज्याभिषेकाबद्दल. त्यानंतर आपण राजश्री शाहू महाराजांचा राज्याभिषेक याच्याबद्दल चर्चा करूयात. आता कधी झालं राज्याभिषेक सांगता येईल का? राज्याभिषेक शाहू महाराजांचा कधी झाला? 2 एप्रिल 1894 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला. 2 एप्रिल 1894 मध्ये शाहू महाराजांचा राज्याभिषेक झालेला होता. हे सुरुवातीला आपण म्हटलं की वयाच्या 20व्या वर्षी कोल्हापूर संस्थानाचे कायदेशीर वारसदार म्हटले. वयाच्या 20व्या वर्षी कायदेशीर वारसदार ते बनलेले होते, हे लक्षामध्ये ठेवायचे. आणि आता लक्षात घ्या, आपण म्हटलं की कधी त्यांचा राज्याभिषेक झाला? 2 एप्रिल 1894 मध्ये 20व्या वर्षी. आता थोडासा विचार करा, मी जर तुम्हाला असं विचारलं कोणाच्या अध्यक्षतेखाली राज्याभिषेक झाला, तर त्या ठिकाणी जो समारंभ पार पडला तो समारंभ कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडलेला होता? कदाचित हा प्रश्न पण भविष्यात विचारला जाऊ शकेल, तर लक्षामध्ये ठेवायचं आहे. गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झालेला होता. लॉर्ड हॅरिस यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झालेला होता, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि 2 एप्रिल 1894 राज्याभिषेक झाला आणि आपल्या राज्याभिषेक जाहीरनामा जो प्रसिद्ध केला तो लगेच दुसऱ्या दिवशी 3 एप्रिल 1894 मध्ये राज्याभिषेक आपला जाहीरनामा राजश्री शाहू महाराजांनी जाहीर केलेला होता. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. तर हे राज्याभिषेक कधी झाला, कितव्या वर्षी झाला, कोणाच्या अध्यक्षतेखाली झाला आणि राज्याभिषेक झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी आपल्याला सांगता येईल 3 एप्रिल 1894 मध्ये त्यांनी एक जाहीरनामा राज्यासाठी प्रसिद्ध केलेला होता. यानंतर आपण समजावून घेणार आहोत शाहू महाराजांच्या जीवनामध्ये घडलेले वेदोक्त प्रकरण. आता त्यांच्या जीवनामधील महत्त्वाच्या प्रकरणाकडे येऊयात आपण. वेदोक्त प्रकरण. वेदोक्त प्रकरणाविषयी तुम्हाला माहिती असेल, लोकमान्य टिळकांनी टीका केली,
वेगवेगळ्या महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांनी टीका केलेली होती. तर ही घटना काय होती हे मुळापासून जर माहीत असेल तर घटना पाठ करायची गरज राहत नाही. शाहू महाराज दरवर्षी कार्तिक स्नान करण्यासाठी पंचगंगा नदीवरती जात होते. ऑक्टोबर 1899 मध्ये सुद्धा या कार्तिक महिन्यामध्ये स्नान करण्यासाठी पंचगंगा नदीवरती शाहू महाराज गेलेले होते. स्नान सुरू झालेलं होतं. स्नान सुरू असताना जे एक भटजी होते त्यांना नारायण भटजी या नावाने ओळखलं जात होतं. आणि हे नारायण भटजी वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत होते. आणि हे पुराणोक्त मंत्र म्हणत असताना त्या ठिकाणी राजश्री शाहू महाराजांबरोबर असणारे राजाराम शास्त्री भागवत यांच्या लक्षामध्ये आलं आणि त्यांनी ही गोष्ट शाहू महाराजांच्या लक्षामध्ये आणून दिली. मग शाहू महाराजांनी या नारायण भटजीला विचारलं की तुम्ही पुराणोक्त मंत्र का म्हणताय, वेदोक्त मंत्र का म्हणत नाही. त्यावेळी त्या नारायण भटजीनं शाहू महाराजांना सांगितलं की महाराज, हे जे मंत्र आहेत वैदिक मंत्र ते क्षत्रियांसाठी आहेत आणि आपण क्षत्रिय नाही आहेत, त्यामुळे आपल्याला वेदोक्त मंत्राची गरज नाही आहे, म्हणून मी आपणासाठी पुराणोक्त मंत्र मानतोय. मग नारायण भटजीनं हे सांगितलं. मग या ठिकाणी इथून पुढच्या कालावधीमध्ये एखाद्या साधारण भटजीनं राजाचा असा अपमान केलेला पाहून सामान्य माणसाची काय परिस्थिती असेल हे शाहू महाराजांच्या लक्षामध्ये आलं आणि शाहू महाराजांनी इथून पुढच्या कालावधीमध्ये ब्राह्मणेतर चळवळीला प्राधान्य दिलेलं होतं. कारण एखाद्या भटजीनं, सामान्य भटजीनं महाराजांना शूद्र म्हणून हिणवावं ही कल्पना महाराजांना अजिबात सहन झालेली नव्हती. आणि हे जे प्रकरण घडलं या प्रकरणालाच वेदोक्त प्रकरण असं म्हटलं जातं. यानंतर महाराजांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे जे त्यांचं सुरुवातीला पदसिद्ध अध्यक्ष होते ते पदसिद्ध अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला वेदोक्त प्रकरणानंतर. म्हणजे आपल्याला कदाचित असंही विचारतील की वेदोक्त प्रकरणानंतर खालीलपैकी कशाचा राजीनामा दिलेला होता राजश्री शाहू महाराजांनी. तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते पदसिद्ध अध्यक्ष होते आणि त्याचा राजीनामा राजश्री शाहू महाराजांनी दिलेला होता. वेदोक्त प्रकरण एवढ्यावरतीच थांबलं नाही. वेदोक्त प्रकरणावरती पुढे काही कार्यवाही झाली. तर पुढच्या कालावधीमध्ये मग शाहू महाराजांनी 1901ला आप्पासाहेब राजोपाध्ये यांना दरबारामध्ये बोलावून घेतलं आणि सांगितलं की आपलं जे छत्रपती घराणं आहे त्याचे धार्मिक विधी तुम्ही वेदोक्त पद्धतीने करा. पण हा जो पुरोहित होता राज दरबारीचा आप्पासाहेब राजोपाध्ये यांनी सुद्धा वेदोक्त मंत्र म्हणायला नकार दिला. मग महाराज आणखी चिडले. महाराजांनी राजोपाध्ये यांना नोकरीवरून काढून टाकलं. तो दिवस होता 6 मे 1902चा. या वेदोक्त प्रकरणामुळे आता महाराजांच्या जीवनामध्ये तर वादळ निर्माण झालेलंच होतं, पण समाजामध्ये एक वादळ निर्माण झालं ते महाराजांच्या विरोधामध्ये. 2 गट निर्माण झाले. एक गट होता ब्राह्मणांचा, एक गट होता ब्राह्मणेतर लोकांचा. असे 2 गट समाजामध्ये निर्माण झाले. त्याच्यानंतर 1901 मध्ये महाराजांनी नारायण भट्ट सेवेकरी याला बोलावून घेतलं आणि या ब्राह्मणाकडून महाराजांनी वेदोक्त श्रावणी करून घेतलेली होती. शाहू महाराज क्षत्रिय नसल्यामुळे वेदोक्त विधीची परवानगी नाही असं मत मांडणारे अनेक जण होते महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामध्ये शाहू महाराजांच्या विरुद्ध लोकमान्य टिळक होते आणि त्याच्यानंतर शृंगेरीचे जगद्गुरू शंकराचार्य यांनी ब्राह्मणांची बाजू घेतली शाहू महाराजांच्या विरोधामध्ये. हे पहिलं प्रकरण होतं की शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या सहकार्यामध्ये जो फरक पडला त्याच्यामधलं एक प्रकरण हे होतं. आणि अशा प्रकारे इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर चळवळीला महाराष्ट्रामध्ये त्यांच्या संस्थानामध्ये मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं दिसतंय आपल्याला दिसून. तर अशा प्रकारे वेदोक्त प्रकरण होतं. आता वेदोक्त प्रकरणामध्ये आपल्याला काय लक्षामध्ये ठेवायचं आहे तर कधी घडलं हे लक्षामध्ये ठेवा. 1899 मध्ये वेदोक्त प्रकरण घडलं. नारायण भटजी हे नाव तुमच्या आता लक्षात राहील की यांनीच सांगितलं. महाराजांनी ज्यावेळी त्यांना विचारलं की तुम्ही वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणताय कसं, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही क्षत्रिय नाही आहात आणि त्याच्यामुळे तुम्हाला पुराणोक्त मंत्र म्हटलं जात आहे. म्हणजे एखाद्या भटजीनं महाराजांचा जो अपमान केला तिथून पुढच्या कालावधीमध्ये जी चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू झाली त्याला आपण ब्राह्मणेतर चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू झालेली होती
हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. मग त्याच्यामध्ये राजाराम शास्त्री भागवत यांनीही महाराजांच्या लक्षात आणून दिलेलं होतं. हे आपल्यासाठी एवढं महत्त्वाचं नाही, पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. हे वेदोक्त प्रकरण घडल्यानंतर एका सोसायटीच्या अध्यक्षपदाचा महाराजांनी राजीनामा दिलेला होता. तर ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं पदसिद्ध अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिलेला होता. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर अप्पासाहेब राजोपाध्याय यांना धार्मिक विधी करण्यासाठी राजदरबारामध्ये बोलावून घेतलं. त्यांनीही वेदोक्त पद्धतीने मंत्र म्हणायला परवानगी नकार दिला, म्हणून त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. आणि याच्यामुळे मग महाराजांच्या विरोधामध्ये समाजामध्ये ब्राह्मण वर्गामध्ये विरोध निर्माण व्हायला सुरुवात झाली. वादळ निर्माण झालं महाराष्ट्रामध्ये. आणि मग इथून पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्यावरती टीका झाली. त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक होतं आणि शंकराचार्य, शिवंगरेचे जगद्गुरू शंकराचार्य यांनीही ब्राह्मणांची बाजू घेतलेली होती. आणि पुढे मग 1912 शाहू महाराजांनी ब्राह्मणेतरांची पहिली श्रावणी वेदोक्त पद्धतीने मराठा पुरोहिताने केलेली होती. ती आपण अभ्यासणार आहोत. तर अशा प्रकारे वेदोक्त प्रकरण आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. आपण म्हटलं की वेदोक्त प्रकरण घडलं, पण वेदोक्त प्रकरण हे एक कारण होतं की लोकमान्य टिळक आणि शाहू महाराज यांच्या सहकार्यामध्ये एकामेकामध्ये वितुष्ट येण्याचं किंवा एकामेकांचं सहकार्य बंद होण्याचं. पण या ठिकाणी जाता जाता आपल्याला असंही एक प्रकरण आणखी एक सांगतो. ताई महाराज प्रकरण घडलं होतं. त्या प्रकरणामध्ये सुद्धा शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालेलं होतं. आता आपण समजावून घेऊया ताई महाराज प्रकरण नेमके काय होते. ताई महाराज प्रकरण. ताई महाराज प्रकरण तुम्ही कदाचित याच्यावरती एक प्रश्नही येऊन गेला होता. ताई महाराज प्रकरण काय होतं. लोकमान्य टिळक पुण्यामध्ये राहत असताना त्यांचे एक मित्र होते. त्या मित्राचं नाव होतं बाबा महाराज पंडित. मोठ्या प्रमाणात संपत्ती, गडगंज संपत्ती असणारा ते बाबा महाराज पंडित होते. या माणसानं आपल्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आणि या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांनी पुण्यामधील एक पुस्तक विक्रेते होते सिन्नरकर नावाचे. त्यांची मुलगी खूप सुंदर होती. तिच्याशी पुढचा विवाह केला त्यांनी आणि त्या मुलीचं नाव होतं सकुवाराबाई आणि यांना ताई महाराज असं म्हटलं जात होतं. लक्षात येतं घटना काय आहे. या ठिकाणी आपण म्हणतोय की लोकमान्य टिळकांचे मित्र, त्या मित्राचं नाव बाबा महाराज पंडित, अतिशय श्रीमंत व्यक्ती. पत्नीचा अकाली मृत्यू झाला. अकाली मृत्यूमुळे त्यांनी पुण्यामधील एक पुस्तक विक्रेते होते सिन्नरकर, त्यांची दिसायला मुलगी खूप सुंदर होती, त्या मुलीशी लग्न केलं. त्या मुलीचं नाव होतं सकुवाराबाई आणि त्यांना ताई महाराज असं म्हटलं जातं. मग प्रकरण काय घडलेलं होतं. 1897 हे जे लोकमान्य टिळकांचे मित्र होते बाबा महाराज, हे कॉलरामुळं मृत्यूच्या अवस्थेमध्ये पडलेली होती. आपल्याला म्हणता येईल की मृत्यूशय्येवरती पडलेले होते. मग लोकमान्य टिळकांनी बाबा महाराजांना सांगितलं की बाबा महाराज तुम्ही मृत्यूपत्र करून ठेवा. यावेळी त्यांच्या ज्या पत्नी होत्या की ज्यांना आपण ताई महाराज सकुवाराबाई असं म्हणतो, तर त्यावेळी त्या गरोदर होत्या. आणि मग त्या बाबा महाराजांची अशी कल्पना होती की कदाचित जर आपल्याला मुलगा झाला तर तो आपल्या संपत्तीचा वारस होईल. मग बाबा महाराजांनी लोकमान्य टिळकांचं म्हणणं ऐकलं आणि त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी मृत्यूपत्र तयार केलेलं होतं. सल्ला ऐकला त्यांनी. लोकमान्य टिळकांचं मृत्यूपत्र तयार केलं आणि मृत्यूपत्र तयार केल्यानंतर त्यांनी टिळकांना एक गळ घातली की सांगितलं की माझ्या मृत्यूनंतर तुम्ही माझी जी संपत्ती आहे त्या संपत्तीचं विश्वस्त व्हा. लोकमान्य टिळकांना आग्रह केला आणि लोकमान्य टिळकांनी तो आग्रह मान्य सुद्धा केला आणि टिळकांना त्यांच्या संपत्तीचं विश्वस्त होण्याचं कबूल केलेलं होतं. मृत्यूपत्र झालं आणि मृत्यूपत्र ज्या दिवशी झालं त्याच दिवशी बाबा महाराज निधन पावले. मग 18 जानेवारी 1898 बाबा महाराजांनी जी अपेक्षा व्यक्त केलेली होती त्याप्रमाणे त्या ताई महाराजांना सकुवाराबाई त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांना मुलगा झाला. पण दुर्दैवाची गोष्ट अशी झाली की तो मुलगा अल्पायुषी ठरला. आता प्रश्न असा निर्माण झाला होता की संपत्तीचा वारसदार कोण. मग बाबा महाराजांनी ज्याप्रमाणे मृत्यूपत्रामध्ये नमूद केलेलं होतं त्याप्रमाणे त्यात असा विचार मांडण्यात आलेला होता की ताई महाराजांना म्हणजे त्यांच्या पत्नीनं सकुवाराबाईंनी शक्यतो आपल्या नात्यातील एखाद्या मुलाला दत्तक घ्यावा असा विचार पुढे आलेला होता. आणि
टिळक आणि अन्य विश्वस्त जे होते त्या विश्वस्तांनी ताई महाराजांना विचारून त्यांच्याशी चर्चा करून पंडित घराण्यामधील एक लहान मुलाला दत्तक घ्यायचं ठरवलं. ताई महाराजांनी त्याला परवानगी दिली, सगळं झालं. आणि हा मुलगा जो होता तो मुलगा औरंगाबादच्या जवळ एक निघोनी नावाचं गाव आहे, त्या औरंगाबाद जवळच्या निघोनी गावाचा हा मुलगा होता जो दत्तक घेतला जाणार होता. ठरल्याप्रमाणे दत्तक विधान सोहळा पार पडलेला होता. दरम्यानच्या काळामध्ये काही जण आले आणि ताई महाराजांच्या कानामध्ये त्यांनी फुंकायला सुरुवात केली, सांगायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की अरे तुम्ही ताई महाराज, तुम्ही हा लहान मुलगा जो आहे तो दत्तक घेऊन तुम्हाला काहीच फायदा नाही आहे, कारण जोपर्यंत तो सज्ञान होत नाही तोपर्यंत तुमच्या मालमत्तेचं जे नियंत्रण आहे ते नियंत्रण विश्वस्तांकडे राहील, म्हणजे लोकमान्य टिळकांकडे राहील. त्यापेक्षा तुम्ही काय करा की पंडित घराण्यामधील कोल्हापूर शाखेमधील बाळा महाराज आहे यांना जर तुम्ही दत्तक घेतलं तर किमान तुमच्या पदरामध्ये 30,000 रुपयांचे दागिने तरी पडतील, असं तुम्हाला काय मिळणार आहे, असं त्यांना सांगण्यात आलं. ताई महाराजांना हे पटलं. मग ताई महाराजांनी बाळा महाराजांना दत्तक घेण्याची तयारी सुरू केली. लोकमान्य टिळकांना हे काही आवडलं नाही. त्यांनी सांगितलं की दत्तक विधान बेकायदेशीर आहे आणि हे दत्तक विधान थांबवण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. पण अखेर हा दत्तक समारंभ पुण्याऐवजी कोल्हापूरला पार पडला आणि शाहू महाराज त्या दत्तक समारंभाला उपस्थित होते आणि त्या दत्तक समारंभाला आपला पाठिंबा शाहू महाराजांनी दर्शवलेला होता. अशा प्रकारे ताई महाराज प्रकरण घडलं. या विधानामुळे येथून पुढे त्या ताई महाराजांनी टिळकांवर बलात्काराचा आरोप सुद्धा केलेला होता, पण तो पुढे कोर्टामध्ये निर्दोष ठरलेला होता. अशा प्रकारे या घटनेमुळं की दत्तक विधानाला शाहू महाराजांनी जो पाठिंबा दिला आणि स्वतःची उपस्थिती लावली, यामुळं ही घटना अशी होती, या वेदोक्त प्रकरण आणि ही घटना अशी होती की ज्याच्यामुळं शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्ये जे सहकार्य होतं ते सहकार्याला खीळ बसलेली होती. हे लक्षामध्ये ठेवायचं, त्यांचं सहकार्य कमी झालेलं होतं. अशा प्रकारे हे ताई महाराज प्रकरण होतं. लोकमान्य टिळक आणि शाहू महाराज यांच्यामध्ये वितुष्ट येण्याचं, त्यांच्यामध्ये सहकार्य कमी करण्याचं अशा प्रकारे प्रकरण होतं. त्याच्यावर एक प्रश्न आलेला आहे, तो प्रश्न आता आपण समजावून घेऊया. ॲग्री पूर्व 2012चा प्रश्न आहे. छत्रपती शाहू महाराज व लोकमान्य टिळक यांच्यातील सहकार्य कोणत्या घटनांमुळे कमी झालेलं होतं? काका महाराज प्रकरण, पुराणोक्त प्रकरण, वेदोक्त प्रकरण, काका महाराज प्रकरण, ताई महाराज प्रकरण, पुराणोक्त प्रकरण, वेदोक्त प्रकरण, ताई महाराज प्रकरण. हे तुम्हाला आता सांगतं. ह्या घटना तुम्हाला मुळातून समजल्या. वेदोक्त प्रकरण काय होतं, ताई महाराज प्रकरण काय होतं, त्याच्यामुळे आता हे पाठ करण्याची गरज नाही, लगेच तुमच्या लक्षामध्ये राहील. आता आपण समजावून घेऊयात शाहू महाराजांनी प्रत्यक्ष कार्यवाहीला केलेली सुरुवात. शाहू महाराजांच्या जीवनामध्ये जे वेदोक्त प्रकरण घडलं त्या वेदोक्त प्रकरणानंतर आता प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली. कार्यवाहीमध्ये सर्वात प्रथम क्षात्र जगद्गुरू पीठाची निर्मिती करण्यात आली 1920 मध्ये. 1920 क्षात्र जगद्गुरू पीठ, क्षात्र जगद्गुरू पीठाची निर्मिती झाली. त्यानंतर जुलै 1920 मध्ये आणखी एक घटना घडलेली होती. आता ब्राह्मणच नाही तर मराठा पुरोहित तयार करण्यासाठी त्यांनी एका विद्यालयाची स्थापना केलेली होती. ते विद्यालय होतं श्री शिवाजी वैदिक विद्यालय. श्री शिवाजी वैदिक विद्यालय, श्री शिवाजी वैदिक विद्यालयाची त्यांनी स्थापना केलेली होती. कधी झालेली होती हे लक्षामध्ये ठेवा. तर या ठिकाणी कशासाठी, त्याचा उद्देश काय होता, तर मराठा पुरोहित तयार करणे. या ठिकाणी ह्याचा उद्देश पण लक्षात ठेवू, मराठा पुरोहित तयार करणे. 1920 मध्ये. अशा प्रकारे 1920 मध्ये क्षात्र जगद्गुरू पीठाची निर्मिती केली. मराठा पुरोहित निर्माण करण्यासाठी श्री शिवाजी वैदिक
विद्यालयाची या ठिकाणी तुम्हाला स्थापना केलेली दिसते, ती प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झालेली होती. त्यानंतर डॉक्टर कर्तकोटी यांचं नाव आपल्याला घ्यावं लागतं. त्यांचं थोडक्यात मी सांगेल, कदाचित प्रश्न याच्यावरती विचारणार नाही, पण घटना माहिती असणं गरजेचं आहे. डॉक्टर कर्तकोटी, काय घटना होती? 1917 मध्ये महाभागवत डॉक्टर कर्तकोटी असं यांना म्हटलं जातं आणि महाराजांनी यांची नेमणूक केलेली होती करवीर पीठावरती. शंकराचार्य म्हणून यांची नेमणूक केलेली होती 1917 मध्ये, पण यांनी पुढे राजीनामा दिलेला होता. 1917 मध्ये नेमणूक केलेली होती यांची, पण यांनी लगेच 1918 मध्ये राजीनामा दिलेला होता. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ही घटना घडलेली होती की राजीनामा दिला. त्याच्यानंतर 11 नोव्हेंबर 1920चा दिवस महत्त्वाचा ठरतो. काय दिवस आहे पहा, ही घटना लक्षात ठेवायची. आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही घटना महत्त्वाची आहे. 11 नोव्हेंबर 1920ला काय घडलेलं होतं? पाटगाव या ठिकाणी एक मठ आहे, त्याला मौनी बुवा महाराजांचा मठ असं म्हटलं जात होतं. तर या मठामध्ये सदाशिवराव पाटील बेनाडीकर यांची क्षात्र जगद्गुरू पदावरती नेमणूक केलेली होती. पहा, पाटगाव. आपण या ठिकाणी दुसऱ्या पेजवरती घेऊयात की 11 नोव्हेंबर 1920 ची घटना. पहा काय झालं या दिवशी, तर कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या मठामध्ये? पाटगाव या ठिकाणी आपण काय म्हटलेलं होतं? कोणते महाराज? मौनी बुवा महाराज यांचा मठ आहे. मौनी बुवा महाराज यांचा मठ आहे. तर या मठामध्ये घडलेली घटना म्हणजे कुठे घडली तर काय, तर क्षात्र जगद्गुरू या पदावरती एका मराठा व्यक्तीची नेमणूक करण्यात आली. क्षात्र जगद्गुरू कोण होते ते? तर त्यांचं नाव लक्षामध्ये ठेवायचं. याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. सदाशिवराव पाटील बेनाडीकर, क्षात्र जगद्गुरू. सदाशिवराव पाटील बेनाडीकर यांची नेमणूक करण्यात आलेली होती. अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचे. 11 नोव्हेंबर 1920ला पाटगाव या ठिकाणी मौनी बुवा महाराजांचा मठ, त्या ठिकाणी क्षात्र जगद्गुरूपदी सदाशिवराव पाटील बेनाडीकर यांची त्या क्षात्र जगद्गुरू या पदावरती नेमणूक करण्यात आलेली होती. आणि नुसती नेमणूकच नाही केला, त्याचा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध केलेला होता. 12 ऑक्टोबर 1920ला याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. 12 ऑक्टोबर 1920ला जाहीरनामा, क्षात्र जगद्गुरू पदाचा जो जाहीरनामा आहे त्याचा जाहीरनामा सुद्धा त्यांनी या 12 ऑक्टोबर 1920ला जाहीर केलेला होता. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी क्षात्र जगद्गुरू सदाशिवराव पाटील बेनाडीकर यांची नेमणूक केली. त्याचा जाहीरनामा 12 ऑक्टोबर 1920ला प्रसिद्ध केलेला होता. मौनी बुवा महाराजांच्या मठामध्ये पाटगाव या ठिकाणी ह्या गोष्टी आपल्यासाठी पुरेशा आहेत अभ्यासासाठी. या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की क्षात्र जगद्गुरू पीठ यांच्या अध्यक्षतेपदासाठी शाहू महाराजांनी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांना आमंत्रण दिलं होतं. या क्षात्र जगद्गुरू पीठाच्या अध्यक्षपदासाठी शाहू महाराजांनी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांना आमंत्रण दिलेलं होतं. पण त्यावेळी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी प्रार्थना समाज स्वीकारलेला होता. त्याच्यामुळं त्यांनी शाहू महाराजांना अतिशय नम्रपणे नकार दिलेला होता या घटनेसाठी. तर अशा प्रकारे क्षात्र जगद्गुरू पीठाच्या अध्यक्षपदासाठी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांना आमंत्रण दिलं होतं, पण त्यांनी नकार दिला होता. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवायचं. आता याच्यावरती आपण आलेला एक प्रश्न समजावून घेऊया. शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमलं? सांगता येईल का? सदाशिवराव बेनाडीकर पाटील. सदाशिवराव पाटील बेनाडीकर असं पण म्हटलेलं होतं. तर अशा प्रकारे कंबाईनला 2019ला आलेला हा प्रश्न आहे. म्हणजे मूळ घटना माहीत असेल तर आपल्याला या ठिकाणी सहजपणे त्याची उत्तरं देता येतात. तर मूळ घटना लक्षात ठेवायच्या, समजावून घ्यायच्या, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता समजावून घ्या. कोल्हापूरमध्ये झालेली
सत्यशोधक समाजाची स्थापना. यानंतर आपण सत्यशोधक समाजाबद्दल पाहूया. सत्यशोधक समाज काय महत्व होतं सत्यशोधक समाजाचं या राजश्री शाहू महाराजांच्या जीवनामध्ये. तर कोल्हापूरमध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे की त्या सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आलेली होती. अतिशय सोपं आहे, पहा. 11 जानेवारी 1911. 11 जानेवारी 1911. 11/11 आहे. लक्षात ठेवा की सत्यशोधक समाजाची स्थापना आपल्या कोल्हापूरमध्ये त्यांनी केलेली होती. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेली होती हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर त्यावेळी परसराम घोसरवाड इनामदार असं त्यांचं नाव होतं. परसराम घोसरवाड इनामदार हे होतं की यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात. अध्यक्ष होते पण यावेळी सत्यशोधक समाजाचे जे प्रमुख होते त्यांचं नाव होतं भास्करराव जाधव. प्रमुख. तर हे दोन गोष्टी वेगवेगळ्या लक्षात ठेवायच्यात. भास्करराव जाधव हे त्याचे प्रमुख होते. तशा प्रकारे 11 जानेवारी 1911 कोल्हापूर संस्थानामध्ये कोल्हापूरला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. परसराम घोसरवाड इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली हे अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आली. प्रमुख होते भास्करराव जाधव हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता या ठिकाणी अध्यक्ष हे झाले. उपाध्यक्ष आपण लठ्ठे म्हटलं होतं, लक्षात येतं. आपण विचार करायचं असं म्हटलं तर अण्णासाहेब लठ्ठे याचे उपाध्यक्ष होते. अध्यक्ष उपाध्यक्ष. कदाचित उपाध्यक्षावरती प्रश्न जाऊ शकतो. तो उपाध्यक्ष अण्णासाहेब लठ्ठे हे उपाध्यक्ष होते हे लक्षामध्ये ठेवायचं. अण्णासाहेब लठ्ठे होते. त्याच्यानंतर याचे कार्यवाहक जे होते ते हरिभाऊ चव्हाण होते. कार्यवाहक हरिभाऊ म्हणजे कोण कोण समाविष्ट होतं हे जर आपल्याला विचारलं तर आपल्याला या ठिकाणी ह्या सगळ्यांची नावं लक्षामध्ये ठेवावी लागतील. कार्यवाहक होते हरिभाऊ चव्हाण आणि या ठिकाणी कोल्हापूरचे जे प्रमुख होते ते होते बाबूराव कदम. कोल्हापूरचे प्रमुख या ठिकाणी सत्यशोधक समाजाचे कोल्हापूरचे प्रमुख. कोल्हापूर प्रमुख. तर हे प्रमुखाचं नाव पण आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं, बाबूराव कदम. तर अशा प्रकारे सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती कोल्हापूरला हे लक्षामध्ये ठेवायचं. 11 जानेवारी 1911 मध्ये अध्यक्ष परसराम घोसरवाड इनामदार, प्रमुख त्याचे भास्करराव जाधव, कोल्हापूर प्रमुख बाबूराव कदम, कार्यवाहक हरिभाऊ चव्हाण, उपाध्यक्ष अण्णासाहेब लठ्ठे. अशा प्रकारे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केलेली होती. आता या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. मग महाराजांनी सत्यशोधक समाजाला या ठिकाणी वर्षासन सुरू करून दिलेलं होतं. याशिवाय 1913 मध्ये या ठिकाणी सत्यशोधक समाजाची शाळा सुद्धा सुरू केलेली होती. आपल्याला या ठिकाणी सांगता येईल 1913 सत्यशोधक समाजशाळा. सत्यशोधक समाज शाळा. सत्यशोधक समाजशाळेची सुरुवात करण्यात आलेली होती 1913 मध्ये. आणि ही जी शाळा कोणाकडे सोपवण्यात आलेली होती असं जर विचारलं तर विसोजी डोने त्यांचं नाव होतं. विसोजी डोने यांच्याकडे ही सत्यशोधक समाजशाळा सोपवण्यात आलेली होती हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि सत्यशोधक समाजाच्या कार्यालयासाठी
कोणत्या ठिकाणी जागा दिलेली होती शाहू महाराजांनी असं जर आपल्याला विचारलं तर कोल्हापूर शहरामध्ये गंगावेशीमध्ये कार्यालय, सत्यशोधक समाजाचं कार्यालय. गंगावेशीमध्ये कोल्हापूर शहरातील कार्यालयासाठी जागा दिलेली होती. म्हणजे हे अगदी डिटेलमध्ये तुमच्या लक्षात येईल की सत्यशोधक समाजासाठी कोणकोणत्या प्रकारे शाहू महाराजांनी कार्य केलेलं होतं हे लक्षामध्ये ठेवायचं. सत्यशोधक समाजासाठी शाहू महाराजांनी एवढं केलं, पण क्षात्र जगद्गुरू पदावर बदली केलेली जी होती किंवा त्याच्या संबंधी जे काही निर्णय शाहू महाराजांनी घेतलेले होते तर त्याच्यावर हे विचार सत्यशोधक समाजाला आवडलेले नव्हते. अशा प्रकारे सत्यशोधक समाज आणि राजश्री शाहू महाराजांबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती सांगता येईल. आता या ठिकाणी आपण थोडक्यात रिव्हिजन करूयात सत्यशोधक समाजाबद्दल. हे लक्षामध्ये ठेवायचे सगळ्यांनी. उपाध्यक्ष, प्रमुख, कार्यवाहक. त्याच्यानंतर सत्यशोधक समाजाची शाळा पण 1913 मध्ये विसाजी डोने यांच्याकडे ती शाळा सोपवण्यात आलेली होती. कार्यालय कोल्हापूरमध्ये गंगावेशीमध्ये देण्यात आलेलं होतं. पण पुढच्या कालावधीमध्ये क्षात्र जगद्गुरू पदाबद्दल जे काही डिसिजन्स घेतले, शाहू महाराजांनी निर्णय घेतले, ते सत्यशोधक समाजाला आवडलेले नव्हते. हे लक्षामध्ये आपल्याला या ठिकाणी ठेवायचे.